सकाळी माझं आवरून झालं आणि मी छोलेची भाजी आणि राईस बनवलं होतं. दोन्ही वेळचं बनवून ठेवलं होतं. कधी कधी मी या गोष्टी करत असते का मला खूप जास्त नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचे 8 वाजलेले आहे. 8ला 5 कमी आहे आणि मी तयार झालेली आहे. चहा घेत आहे आता. मला जायचं आहे गाडी सर्व्हिसिंगला द्यायला. गाडी घेऊन आपल्याला 1 वर्ष झालेलं आहे. तर आज अपॉइंटमेंट घेतली होती. मला अगोदरच जायचं होते सर्व्हिसिंगला, पण तुम्हाला माहिती आहे आम्ही ट्रॅव्हल करत होतो, त्यामुळे मग वेळ नाही मिळाला. मग तिथून आल्याच्या नंतर आम्ही विचार केला का गाडी सर्व्हिसिंगला देऊ. आणि सर्व्हिसिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि इथे तसं पण ते असतंच, म्हणजे कंपल्सरी काय 1 वर्षामध्ये सर्व्हिसिंग तर करावी लागणारच आहे तुम्हाला. तर मला म्हटलं सकाळी जायचं आहे. 8:30ची अपॉइंटमेंट आहे. तर 5 मिनटात आता आम्ही निघू. आणि सकाळचं वातावरण इतकं मस्त आहे ना. ऊन आहे हलकंसं, छान असं थंड वारासुद्धा आहे. आणि चहा घेऊन गेला ना तर मग कसं फ्रेश वाटतं. आणि म्हणूनच मी पटकन उठले आणि मोबाईलला पण चार्जिंग केली, कारण की मोबाईलला चार्जिंग काहीच नव्हते. काल रात्री विसरूनच गेली होती मी, कारण की रात्री कसं मी चार्जिंगला लावून देते मोबाईल. मग कसं सकाळ पण 100% होऊन जाते. मग तसं पण 1-1.5 तासातच 100% होऊन जाते, पण लावून देते मी तसं. पण काल राहूनच गेलं, म्हणून जेव्हा मी उठले ना सकाळी 6लाच उठले मी आणि थोडंसं गार्डनमध्ये ना राऊंड मारत होते 15-20 मिनटं, म्हणजे चप्पल वगैरे न घालता असंच. तर मग त्याच्यामुळे थोडी एक्सरसाइजसुद्धा होते. आणि सध्या आता ट्रॅव्हलला गेलो ना तर जिम पण बंद होती, म्हणजे ट्रॅव्हलला होतं तेव्हा तर झालीच नाही. तिथून आल्याच्यानंतर इतका थकवा होता, त्यामुळे मग जिमला जाणं झालं नाही. आजपासून परत रेग्युलर जिमला जाणं होईल. मला एक कमेंट पण होती तर तू जिमला जात नाही का? तर ऑफकोर्स आता एवढं ट्रॅव्हल केलं तर लगेच तुमची ना ती बॉडी असं रेडी नाही राहत का लगेच आता वर्कआउट वगैरे करू, कारण की ऑलरेडी तुमची बॉडी एवढी थकलेली असते ट्रॅव्हल वगैरे करून. त्यामुळे पण आजपासून रेग्युलर परत जिमला जायचं आहे मला. आणि आता सुट्ट्या जरी आहे परिबेलाला तरी पण मग बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या, घरातली कामं, हे तर चालूच असतं. जस्ट आले मी. अंधार येतो वाटतं, लाईट लावते. आता थोडंसं उजेड दिसत असेल तुम्हाला, कारण की या ठिकाणी ठेवलेलं आहे ना मी मोबाईल. इथे ठेवते, बघते उजेड दिसतंय का. हां, सो आता मला बोलता येईल तुमच्यासोबत. आणि जस्ट आले मी. संध्याकाळपर्यंत गाडी मिळून जाणार 4-5 वाजता. आणि खूप घाईघाई झाली आणि असं चहा घेऊन गेले. आणि आता येता मला वाजलेले आहे 9:45, म्हणजे मी आले 9:40ला, म्हणजे 5 मिनटापूर्वी आले मी. तर म्हटलं पटकन आता पोहे बनवते. बेलाला पोहे खायचे नाही, परीला म्हणून आमच्या तिघांसाठी मी बनवते. आणि त्यानंतर मग मला घरातलं आवरायचं आहे की ते. आणि म्हटलं पहिले कधी गाडीत येते असं होत होतं मला आणि निघते, कारण की तिथे गेल्याच्यानंतर थोडा वेळ का असे ना थांबावं लागतं, कारण की प्रत्येकाची अपॉइंटमेंट असते, टायमिंग वेगळा असतो ना. तर आम्ही येण्याच्या अगोदरच ऑलरेडी 5-6 लोक होते. तर मग त्यांचं झाल्याच्या नंतर मग आपला नंबर लागणार, मग त्याच्यानंतर पूर्ण ती डिटेल्स असते. मग परत ते गाडी चेक करणार, मग सगळं मग घेऊन जाणार गॅरेजमध्ये. तर ते झालं आणि पटकन मी निघाले. आणि मी तिथून कसे आले, मनोजान मी सोबत गेलो होतं आणि मग मी माझी गाडी दिली आणि तिथून रिटर्न येताना मग आमच्या दुसऱ्या गाडीमध्ये मग आम्ही दोघं रिटर्न आलो असं. कारण की मग मी गाडी दिली असते तिथून मी कसं काय एवढं लांबून कसे आले असते म्हणून. मस्त असे तिखट पोहे बनवते. उपमा बनवायचा विचार चालू होता माझा, पण नको म्हटलं उपमा. पावसाचं वातावरण झालेलं आहे. सकाळपासून मी व्हिडिओला सुरुवात नाही केली, पण आज 31 डिग्रीज होतं आणि खूप जास्त गरम होत होतं. आता बघा पाऊस पडायला सुरुवात झाली आणि पाऊस पडला ना तर बरं होऊन जाणार, कारण की ना गरम झालेलं आहे आणि पाऊस पण पडलाच नाही आहे. ॲटलिस्ट पाऊस पडला ना त्या वरांदामधून वगैरे इतकं छान वाटणार ना. आता तर जस्ट सुरुवात झालेली आहे पावसाला बघा. आणि जस्ट चहा ठेवला मी आता. सकाळी माझं आवरून झालं आणि मी छोलेची भाजी आणि राईस बनवलं होतं. दोन्ही वेळचं बनवून ठेवलं होतं. कधी कधी मी या गोष्टी करत असते का
मला खूप जास्त कामं असले किंवा मला आहे ना थोडं बरं नसलं तर मग मी काय करते, सकाळच्या वेळेसच जास्त जेवण बनवून ठेवते. संध्याकाळी मग गरम गरम भात असं लावता आला किंवा चपात्याच फक्त करायच्या असेल तर मग ठीक आहे. कारण की या 6 महिन्यांमध्ये ना मी आहे ना खूप काही गोष्टी ना चेंज केलेल्या आहे माझ्या स्वतःच्या बाबतीत. त्याच्याने खरंच खूप फायदा झालेला आहे. सगळ्याच गोष्टी आहे, कोणती अशी पर्टिक्युलर गोष्ट नाही आहे. पण ज्या ज्या गोष्टी मी आता बदललेल्या आहे, माझ्या सवयी असो किंवा आपले इमोशन्स असो, तर आहे ना त्या गोष्टी चेंज केल्यामुळे काय होतं, एक तर त्रास कमी होतो, काही गोष्टी करायला खूप सोप्या होतात आणि म्हणजे काही गोष्टी आपण लवकर इग्नोर करायला सुद्धा सुरुवात करतो. म्हणजे खूप अशा मिक्स गोष्टी आहे. तर मी आज थोड्या प्रमाणात त्यांना त्या गोष्टी सांगण्याचा विचार करते. का भरपूर जण मला म्हणतात ना, कोमलताई तू कशी स्ट्रॉंग आहे, तू एवढं सगळं कसं मॅनेज करते, तू किती एवढं एका दिवसामध्ये एवढं दिवसभरामध्ये किती कामं करते. तर त्या गोष्टी बघा लगेचच होत नाही. त्यात जेव्हा जेव्हा जबाबदारी पडते किंवा माहिती आहे या गोष्टी आपल्यालाच करायच्या आहे आणि हे आपल्यालाच करावं लागणार आहे, तर तेव्हा या गोष्टी आपण करायला सुरुवात करतो. कारण की एवढी सगळी कामं एकासोबत तुम्हाला करायची पहिल्यापासून सवय नसते, करत असतात तुम्ही, पण मग एवढं एकदमच आउट ऑफ द बॉक्स जाऊन तुम्हाला कराव्या लागणार आहे हे आपण जेव्हा ठरवतो ना, तर तेव्हा गोष्टी आपण या करत असतो. आता भरपूर गोष्टी आहे जसं मी चेंज केलेल्या आहे माझ्या स्वतःच्या बाबतीत. त्या म्हणजे मी ना खूप अगोदर इमोशनल होते. तर इमोशनल होणं काही चुकीचं नाही आहे, बरोबर. पण कधी कधी जास्त इमोशनल असल्यामुळे काय होतं, त्राससुद्धा होतं स्वतःला. तर ते जे इमोशनल माझ्यामध्ये होतं ते मी थोडंसं कमी करून टाकलेलं आहे. कधी कधी ना माझं नेचर असं होतं, मी खूप लवकर पॅनिक व्हायचे आणि तुम्हाला माहिती का, आपण पॅनिक झालो ना तर मग हे कसं होईल, ते कसं होईल, हे असं का बरं होत नाही, ते तसं का बरं होत नाही, आपण असा विचार करतो ना. तर तेव्हा आहे ना मग असं खूपच असं टेन्शनमध्ये असल्यासारखं वाटायचं. तर मग ते पॅनिक होण्याचं जे ते पण एकदम कमी करून टाकलं. मेंटली स्ट्रॉंग होते खूप, म्हणजे थोडं कमी होतं, पण मग एकदमच मग मी ठरवलं नाही, थोडंसं मेंटली स्ट्रॉंग होणं पण खूप गरजेचं आहे. कारण की कधी कधी ना एवढ्या लाईफमध्ये सिच्युएशन्स अशा येतात ना, तेव्हा तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असतात ना, तर त्या गोष्टी डील करायला ना तुम्हाला सोपं जातं. नंतर मग स्वतःच्या बाबतीत जेव्हा मला कामं करायची असतात, तर मी अगोदर काय करायची, नाही मला करायचंच आहे, आत्ताच्या आत्ता हे काम मला संपवायचं आहे, मी हे सगळं संपवून टाकणार आहे. ते नेचर मी माझं थोडं चेंज केलेलं आहे. आता मी काय करते, मला आता आवरायचं आहे ना, आता मी थकलेली आहे बाकीचे कामं करून, मग थोडासा आराम करणार, जेवण झाल्याच्या नंतर आराम केल्यानंतर मग मी बाकीचे कामं आवरणार. आता मी हे करते. अगोदर नसायचं माझं. अगोदर मी करायचे मग खूप असं दमायला व्हायचं आणि कधी कधी खूप बॉडी पेन पण माझी व्हायची. मग ते कमी करून टाकलं. जेवणाच्या बाबतीत पण तसं, सकाळी एकदम छान वेगळं बनवायचं, संध्याकाळी एकदम छान बनवायचं, दोन्ही वेळेस एकदम छान छान पदार्थ, कंटिन्यू किचनमध्ये उभं राहून पण पाय खूप दुखायचे. तर मला ते पण मी कमी करून टाकलं. आता सकाळी वेगळं बनवलं ना, संध्याकाळी सिंपल बनवण्याचा प्रयत्न करते. कधी कधी मला पॉसिबल होत नाही कामामुळे, मग दुपारच्या वेळेस म्हणजे सकाळच्या स्वयंपाकामध्ये रात्रीचा स्वयंपाक जास्तीचा करून ठेवते. तर अशा ज्या गोष्टी आहे मी चेंज केलेल्या आहे माझ्या बाबतीत. आणि जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये बदल घडवतो ना, तर खरंच त्याचा फायदा होतो. एक गोष्ट धरूनच बसायचं नाही. माझं असं अगोदर आपण कसं ठीक आहे, हे झालं ना सोडून द्या, लगेच चला ते विसरून दुसऱ्या कामाला लागा, असं मी करायला लागले आहे. त्यामुळे मग बाकीच्या गोष्टी करायला मला इझी झालेलं आहे. त्या सवयी ज्या मी चेंज केलेल्या आहेत माझ्या बॉडीला, माझ्या स्वतःला, माझ्या मेंटली ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी या गोष्टी मला म्हणजे रिलॅक्स व्हायला लागलेल्या आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर. आणि भरपूर जणांना या गोष्टीमुळे हेल्प होऊ शकते. कारण की मला इंस्टाग्रामवर पण मेसेजेस येतात, मला नॉर्मल कमेंट्समध्ये पण मेसेजेस येतात का कोमल, आम्ही खूप टेन्शनमध्ये असतो, आम्हाला काय समजत नाही, पण जेव्हा तुझे व्हिडिओ बघतो ना, तर तेव्हा तू एकदम असं या गोष्टी सगळ्या बाकीच्या आजूबाजूच्या सिच्युएशन सांभाळून तू जशा करते ना, तर आम्हाला चांगलं वाटतं. पण आम्हाला स्वतःच्या बाबतीत त्या गोष्टी करता येत नाही. तर म्हणूनच मग मी विचार केला, चला याच्यावर थोडंसं बोलते. का गेल्या 6 महिन्यापासून मी हळूहळू चेंजेस आणलेले आहे माझ्या लाईफमध्ये. आणि चेंज खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. जर तसाच स्वभाव आपण ठेवला किंवा आपला जो आपल्याला जे आवडतं, किंवा मी इमोशनल बाबतीत सांगितलं, जर इमोशनलचं जे आपण खूप अति असलो ना, तर मग हे बघा, इमोशनल असणं काय वाईट नाही आहे, पण जास्त इमोशनल असलं ना तर मग काय होतं, त्रास पण होतो. त्यामुळे मग
हे चेंजेस मी केलेले आहे माझ्या लाईफमध्ये. आणि काय नाही, पावसाची वाट बघते. आता पाऊस आला तर कसं निवांत वरांदामध्ये बसून मी चहा घेणार आहे. मनोज गेलेले आहे हेअरकट करायला आणि मी मगाशी चहा ठेवला. आता मी चहा घेणार थोड्या वेळात. जोराची ना एकदम हवा चालू आहे. पाऊस हलकासा पडला आणि परत बंद झाला, परत येतो, परत पडतोय. पण असं जोराचा एकदम मुसळधार पाऊस आला पाहिजे. आता हे जे ट्री आहे ड्रॅगन ट्री, तर आता ह्याची जी पानं आहे अशी येलो झाली होती 2. आणि आता यांना पाणी द्यायचं आहे. मला पाणी देऊन टाकते मी पटकन. मगाशीच गाडी घेऊन आले मी, सर्व्हिसिंगला दिली होती म्हणून. आणि तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं होतं का नाही माहिती नाही, पण हे एंट्रन्सला ही जी झाडं आहे ना, तर त्याला आहे ना बघा व्हाईट कलरची अशी फुलं आलेली आहे. आणि या फुलाला ना सुंदर असा सुगंधसुद्धा आहे बरं का, खूप छान सुगंध आहे. सगळीकडे पसरलेली आहे बेल. आणि मग असं पिंक कलरची, डार्क पिंक कलरची ना अशी फुलं आली. आणि जेव्हा आपण आहे ना समोरून येतो किंवा आपलं घर दिसतं ना, तर त्या घराच्या समोर आहे ना या फुलांमुळे एकदम छान असा लुक येतो बघा इथे. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं ना काय, बघा ही वेल पसरली आहे. तर आता बघा इथपर्यंत आली ती. मागच्या वेळेस फक्त इथपर्यंतच होती, आता बघा एवढी वाढली. भरपूर जणांनी सांगितलं कोमल काढून टाक, भरपूर जण म्हणे कोमल काढू नको, चांगली दिसते ती. आता 2-3 दिवसापूर्वी तुम्हाला दाखवलं होतं चेरी टोमॅटोज मी तोडले होते आणि काय हलकेशे ऑरेंज कलरचे होते. ते आता परत मी तोडून घेते. की मस्त आणि गोड होते ना. आणि आम्ही सलाड पण केलं होतं बेलाने. तर यामध्ये ना मस्त असं लेमन आणि सॉल्ट वगैरे टाकून खाल्ले. मी ना एखादं काहीतरी प्लेट वगैरे घेऊन येते, कारण की भरपूर पिकलेले आहे. तोडून घेते मी, नाही तर काय होतं खराब होऊन जातं. एवढे सारे मी परत तोडले टोमॅटोज आहे बघा. वॉश करते चांगले. ऑर्गॅनिक आहे एकदम. 2-3 पाण्याने घेते करते. हे बघा इतके मस्त आहे, इतके गोड आहे. काल तर इतकं भारी लागत होते ना. त्याच्यामध्ये सॉल्ट, लेमन, थोडासा चाट मसाला टाकला होता आणि जस्ट मधून कट केलं होतं. पण तसं पण नाही केलं ना तरी, असं जरी खाल्लं ना तरी इतके भारी लागतं ते. आणि स्वयंपाक तर काय करायचं नाही आहे. मी छोले राईस बनवलेला आहे, तो सलाड आहे ते कट करणार मी. आणि आत्ता जेवण करायला बसणार नाही आहोत. आता 6:45 झालेले आहे. 7:30ला किंवा 8ला मी जेवण करायला बसू. पावसाची मी वाट बघत होते, पण थोडासा हलकासा एकदम पाऊस पडला, म्हणजे एकदम थेंब पडले काय, तुम्हाला दाखवले सुद्धा मी. त्याच्यानंतर पाऊस गायब झालेला आहे. तो उद्या तर सांगितलेला आहे भरपूर पाऊस. बघूया आता उद्या पाऊस पडतोय का नाही. मी आता गॅरेजमध्ये आले आहे. आता जे बॅग्स रिकामे केले होते तर त्या ऑलरेडी ठेवलेले आहे. पण या बॅग्स ज्या परिबेलाच्या आहेत त्याच्यामध्ये पण काही सामान होतं, तर ते पण आता मी इथे ठेवून देते. आणि हे जे सेक्शन आहे हे सगळं बॅगसाठीच केलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप साऱ्या बॅग्स आहेत. म्हणजे लॉंग ट्रिप करायची असेल तर त्याच्यासाठी बॅग्स वेगळ्या आहेत. कुठे जवळ आपल्याला ट्रिप करायची असेल तर त्याच्या बॅग्स वेगळ्या आहेत. मला कमेंट आली होती कालच्या व्हिडिओला, नाही आजच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती का कोमल ही घरातली जी क्लिनिंग आहे तू एकटी करते का किंवा मेड आहे का. तर घरातली ही जी पूर्ण क्लिनिंग आहे मी एकटी करते. मनोज हेल्प करता जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा, पण डेली माझी क्लिनिंग असते. मेड वगैरे इथे लवकर मिळत नाही. आणि त्यामुळे व्हिडिओमध्ये मी खूप वेळेस तुम्हाला अशी थकलेली दिसत असेल किंवा मी तुम्हाला बोलताना दिसत असेल खूप वेळेस का मी आता दमली आहे. कारण की कोपरा क्लीन करावा लागतो. घर तेवढं मी मेंटेन ठेवते म्हणूनच तुम्हाला नेहमी घर क्लीन दिसतं, नीटनेटकं दिसतं.
पूर्ण घरात मी 2दा व्हॅक्यूम करते डेली, सकाळ आणि संध्याकाळ 4-5 वाजता. त्याच्यानंतर मग डेली माझं आहे ना ते वाईप्सनी क्लीन करणं असतं, परत जागच्या जागी लगेच वस्तू ठेवणं असतं. मी कालच्या का परवाच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं का मी जागच्या जागी लगेचच वस्तू ठेवून देते जेणेकरून पसारा व्हायला नको म्हणून. आणि हे जे बॉक्सेस दिसतं ना तुम्हाला, आता हे जे दाखवते ना मी तुम्हाला बॉक्सेस, हे तर याच्यामध्ये सगळं सामान ठेवलेलं आहे आणि याच्यावर मी नाव पण लिहून ठेवलेलं आहे का कोणत्या बॉक्समध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आहे, जेणेकरून मग मला लगेच सापडणार सुद्धा आणि वस्तू व्यवस्थित सुद्धा राहतात. आणि त्याच्यामुळेच ना आम्ही इथे सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहे. दिवाळीचं सामान आहे, देवाचं सामान आहे, परत भरपूर काही गोष्टी आहे तर त्या आम्ही इथे ठेवलेल्या आहे. रांगोळी आहे पण व्हाईट कलरची रांगोळी ना संपली वाटतं, तर मी चेक करते आणि मला आता हे सगळं काढून बघायचंच आहे. आणि परिवेला आल्या होत्या तर काही टॉयज वगैरे त्यांनी इथे ठेवले होते तर ते सर परत ठेवून दिले. बॅग्सवरती होतं ते आणून ठेवले परत मी. आणि हे चेक करत असते मध्ये मध्ये, असं खाली पण येऊन मला चेक करावं लागतं मध्ये मध्ये वस्तू आहे का नाही जागेवर असं. वरांडामध्ये बसले आहे मी कारण मस्त हवा सुटलेली आहे. मनुष्य पण आहे इथे. आणि ज्या मागच्या वेळेस ना ज्यांनी मला प्रश्न केले होते तर त्या प्रश्नांचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंजेस खूप इम्पॉर्टंट आहे स्वतःसाठी, फॅमिलीसाठी आणि पुढची जी लाईफ आहे त्याच्यासाठी सुद्धा. आणि आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मला माहिती जास्त मोठा व्हिडिओ झालेला नाही आहे, तरी पण मी डेली पोस्ट करण्याचा प्रयत्न करते. कारण की आपल्याला नेहमी असं वाटतं का वेगळे काहीतरी कंटेंट घेऊन यायचे, थोडंसं वेगळं काहीतरी आपण दाखवायचं, जेणेकरून काहीतरी ना दुसऱ्यांना शिकायला मिळावं, काहीतरी ना पॉझिटिव्ह बघायला मिळावं. तर हा माझा प्रयत्न असतो आणि गेल्या 6 वर्षापासून आहे ना मी तो तसाच प्रयत्न ठेवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तेवढं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.